ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमताई ही सायलीला तिने लहानपणी आश्रमामध्ये काढलेली पेंटिंग दाखवते आणि बोलते, ज्यावेळेस तू आश्रमामध्ये आली होती तेव्हा तू ही पेंटिंग काढली होती आणि मधुभाऊ हे आश्रमामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्याला दाखवत असत की ही माझ्या सावनी काढली आहे. त्यानंतर आपण पाहतो सायलीला त्या पेंटिंग समोर एक लहान मुलगी उभारलेली दिसते आणि ती विचारते, तू कोण आहेस आणि तू मला सदैव का दिसत आहेस, तू मला चेहरा का दाखवत नाहीस. आणि त्यावेळेस ती मुलगी तिथून पळून जाते आणि सायली देखील त्याचा पाठलाग करत जाते आणि ती मुलगी आश्रमामधील आतील रूम मध्ये जाते आणि तेव्हा तिला त्या ठिकाणी तरुण वयातले मधुभाऊ दिसतात आणि मधुभाऊ हे आपल्या हाताने त्या मुलीला जेवण भरू लागतात. आणि त्या दोघांनी एकत्र पाहिल्यानंतर सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करते, या मुलीचे आणि मधुभाऊचे नाते काय, ही मुलगी नक्की कोण आहे, ही मुलगी मी तर नाही ना, म्हणजे याचा अर्थ खरी तन्वी मीच आहे की काय, असा संशय तिच्या मनामध्ये येऊ लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य ते सर्वांना पटवून देऊ शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.